माझ्या सर्व माता भगिनी, माझ्या हातीतील सर्व नागरिक सुरक्षित राहिले पाहिजेत आणि तुमच्या सुरक्षिततेची आम्ही भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन करतो. गाडीच्या बोनटवर 3 आरोपींना बसवलंय. पुणे पोलीस भर दिवसा त्यांची वर्दळीच्या रस्त्यावरून धिंड काढतायत. कुणी येऊन त्या आरोपींना चपलेनं मारतंय तर कुणी त्यांचे व्हिडिओ शूट करतंय. पुणे पोलिसांची ही कारवाई जंगल राज सारखी असल्याचं मानवाधिकार आयोगाने आता म्हटलंय. हो, पुणे पोलिसांना या धिंड प्रकरणात थेट नोटीस बजावण्यात आलेली आहे. पुणे पोलिसांना मानवाधिकार आयोगानं खडसावून जाब विचारलाय. नेमकं काय घडलंय सविस्तर समजून घेऊ. घडलं असं की भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाचा खून झाला होता. या प्रकरणात पोलिसांनी 3 तरुण आरोपींना ताब्यात घेतलं. इथपर्यंत सगळं ठीक होतं, पण यानंतर पोलिसांनी जे केलं ते जरा वेगळंच होतं. एखाद्या बॉलिवूड सिनेमात किंवा हुकुमशाही राजवट असलेल्या एखाद्या देशात घडावा तसा प्रताप पुणे पोलिसांच्या हातून घडला. पोलिसांनी त्या 3 तरुण आरोपींचे चेहरे झाकले आणि त्यांना थेट गाडीच्या बोनटवर बांधलं. या अवस्थेत त्यांना भर रस्त्यावरून गजबजलेल्या भागातून फिरवण्यात आलं. या दरम्यानच तिथं एका महिलेकडून पोलिसांसमोर आरोपींना चपलेनं मारहाण झाली. काही वर्षांपूर्वी काश्मीरमध्ये फारुख अहमद दार नावाच्या एका व्यक्तीला लष्कराच्या गाडीच्या बोनटवर बांधल्याची घटना घडली होती. पुणे पोलिसांनी अगदी तशीच कॉपी केल्याचं मानवाधिकार आयोगानं म्हटलंय. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आणि हे व्हिडिओ पोहोचले थेट मानवाधिकार आयोगाकडे. आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती अनंत बदर, निवृत्त न्यायमूर्ती स्वप्ना जोशी आणि सदस्य संजय कुमार यांच्या पीठानं या घटनेची सुमोटो अर्थातच स्वतःहून दखल घेतली आहे. गेल्या 10 वर्षातील ही अशी पहिलीच मोठी कारवाई मानली जाते. मानवाधिकार आयोगानं पुणे पोलिसांचे या प्रकरणात चांगलेच कान उपटलेत. आयोगानं काय काय म्हटलंय जरा सविस्तर पाहू. गुन्हेगाराला न्यायालयाकडून शिक्षा होण्याआधीच अशा प्रकारे रस्त्यावर नागवण्याचं काम पोलीस कसं करू शकतात असा सवाल मानवाधिकार आयोगानं केलाय. तसंच हे थेट संविधान आणि कलम 21 ने दिलेल्या सन्मानाने जगण्याच्या अधिकाराचं उल्लंघन आहे असं सुद्धा म्हटलेलं आहे. हा सगळा तमाशा पाहायला जमलेल्या लहान मुलांनाही संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी तुम्हाला गाडीत टाकून पोलीस ठाण्यात नेईन अशी धमकी दिली. यामुळे लहान मुलांच्या मनावर गंभीर परिणाम झाल्याचं म्हटलंय. आयोगाने थेट पोलीस आयुक्त आणि अधिकाऱ्यांच्या मूकसंमतीशिवाय इतकी मोठी घटना घडूच शकत नाही असं सुद्धा म्हटलंय. ही राज्य सरकारची आणि गृह विभागाची प्रतिमा मलिन करण्याचं कटकारस्थान वाटतंय असा सुद्धा संशय व्यक्त केलेला आहे. या प्रकरणात पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, डीसीपी मिलिंद मोहिते आणि इतर 3 पोलिसांना कारणे दाखवा नोटीस आणि संपूर्ण प्रकरणाची एका आठवड्याच्या आत फॅक्ट फाइंडिंग चौकशी करण्याचे आदेश मानवाधिकार आयोगानं विशेष पोलीस महानिरीक्षक IGP कराळे यांना दिलेत आणि या प्रकरणाची पुढील सुनावणी 20 ऑगस्टला होणार आहे. एकूणच या घटनेनंतर मानवाधिकार आयोगानं ऍक्शन मोड ऑन केल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे आता पुणे पोलीस या नोटिशीला काय उत्तर देतात ते पाहणं महत्वाचं असणार आहे. खाकी वर्दीचा धाक असावा हे मान्य आहे, पण कायद्याला गुंडाळून ठेवून रस्त्यावर असा न्याय करणं हे कितपत योग्य आहे असा सवाल उपस्थित होतोय. पोलीस एखाद्या हाय प्रोफाईल प्रकरणातल्या बड्या चेहऱ्यांना अशी शिक्षा देतील का असाही सवाल सामान्य नागरिक विचारताना दिसत आहेत. पुणे पोलिसांच्या या कारवाईबद्दल आणि मानवी हक्क आयोगाच्या भूमिकेबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत पाहत रहा.